ही 11 कामे लपवून करा. यश तुमच्याकडे चालत येईल. 1. सकाळी झोपून उठल्यावर प्रथम आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा. असे केल्याने त्या दिवशी आपल्याला कोणत्याच कामात अडथळा येणार नाही. नंबर 2. घरातील कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत, कारण मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये. पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे. 3. प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा, जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल. 4. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची 3 पाने तोंडात टाकावी किंवा जाताना खाऊन निघावे. आपल्या कामात अडथळा येत नाही आणि ते काम निर्विघ्नपणे पार पडते. 5. रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये 3 लवंगा टाकाव्यात. असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो. तसेच आपल्या कामामध्ये, आपल्या निर्णयामध्ये विजय प्राप्त होतो. 6. कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला वाटत असेल कामात कोणतीही अडचण येऊ नये, तर घराच्या मुख्य दरवाजाच्या प्रथम डाव्या बाहेर टाकून पाऊल बाहेर टाकून बाहेर पडावे. 7. आपल्या हाताने पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्यामध्ये राईचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा. असे केल्याने आपल्या कामात बाधा येणार नाहीत, शिवाय त्या दूर होतील. 8. एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावून आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा. 9. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी राईच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा. असे केल्याने पिंपळाच्या झाडाला 7 फेरे मारावेत. या उपायाने देखील कामे पूर्ण होतात. प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराला दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा. 11. सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. मित्रांनो, वरील कोणतेही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश नक्कीच निश्चित मिळवून देईल. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.